नमस्कार, मी डॉक्टर केतन वेखंडे, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन व स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट म्हणून कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे। आज मी आपल्याला स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजेच क्रीडा इंजुरीज बद्दल माहिती देऊ इच्छितो। आपण कोणतेही स्पोर्ट्स खेळत असाल, तो व्हॉलीबॉल असू दे, फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, बॅडमिंटन असू दे किंवा टेनिस असू दे, तर खेळताना आपण पडलो तर आपल्याला इंजुरीज होऊ शकतात। तसेच जर आपण काही ट्रेनिंग घेत असाल किंवा आपली ट्रेनिंग जी आहे ती चुकीच्या पद्धतीने होत असेल तरी आपल्याला इंजुरीज होऊ शकतात। तर ह्या इंजुरीज कॉमनली खांद्यामध्ये, खुब्यामध्ये, गुडघ्यामध्ये किंवा घोट्यांमध्ये होऊ शकतात। तसेच ह्या इंजुरीज पाठींचे आजार सुद्धा तयार होऊ शकतात। जेव्हा पेशंट इंजुरीज घेऊन आमच्याकडे येतो तर आधी आम्ही त्यांची योग्य ती तपासणी करतो। जर गरज असेल तर एक्सरेज किंवा MRI पेशंटला प्रिस्क्राइब करतो आणि त्याच्यानंतर पेशंटला जी ट्रीटमेंट हवी आहे ती ट्रीटमेंट योग्य आहे ती आपण ट्रीटमेंट देतो। तर आमच्याकडे येणाऱ्या जे मुख्य इंजुरीज आहेत त्यामध्ये शोल्डर बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर शोल्डरचे स्नायू फाटणे किंवा शोल्डरच्या स्नायूंवर सूज येणे, ज्याला टेंडिनायटिस म्हणतात, किंवा वारंवार खांदा निखळणे, तसेच गुडघ्याची लिगामेंट किंवा अस्थिबंध फाटणे, गुडघ्यांची गादी फाटणे, तसेच अँकल ट्विस्ट होऊन अँकलच्या स्नायूंवर सूज येणे किंवा अँकलचे लिगामेंट फाटणे असे इंजुरीज आढळत असेल तर कमलनयन बजाजच्या स्पोर्ट्स मेडिसिन विभागामध्ये येऊन आपण आपली ट्रीटमेंट घेऊ शकता। ज्या पेशंटला वारंवार खांदा निखळत असेल तर अशा पेशंटला आम्ही आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून ते खांदा आम्ही स्टेबिलाइज करू शकतो। जर गुडघ्यांचा लिगामेंट फाटला असेल तर त्याची पुनर्बांधणी करून ACL रिकन्स्ट्रक्शन करू शकतो। तर अशा पेशंटच्या रिकव्हरीसाठी आमच्याकडे एक ट्रेंड फिजिओथेरपिस्ट आहे, ज्याच्यानी आपली जी रिकव्हरी आहे ती योग्य पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला करता येते। जर अशी काहीही इंजुरीज आपल्याला स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरीज आपल्याला असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या स्पोर्ट्स मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये संपर्क साधू शकता। नमस्कार।